मतं देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला त्या सर्व मतदारांचे मी आभार व्यक्त करतो. ज्यांनी मला मतं नाही दिली त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. या निवडणुकीमध्ये विकास मुद्दा घेऊन मी माझे सर्व सहकारी आम्ही प्रचार करत होतो. विकास कणकवली शहरामध्ये गेले अनेक वर्ष पूर्वीची आणि आताची 7.5 वर्ष जो विकास केला आहे त्या विकासाच्या जोरावर आम्ही मतं मागली होती. कणकवली शहरातील जनतेने नगरसेवक आमचे 9 निवडून दिले, मेजॉरिटी निवडून दिली. म्हणजे कणकवली शहरातील जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आणि जे 9 नगरसेवक निवडून दिले त्याची पोचपावती आम्हाला दिली. नगराध्यक्ष जरी थोड्या फरकाने पराभूत झालो असलो तरी एका अर्थाने कणकवली शहरातील जनतेने आमच्यावर विश्वास संपादन केलेला आहे. फक्त एकच दुःख आहे की जर निलेश राणे साहेब जर इथे आले नसते तर माझ्या चांगल्या मताधिक्याने मी विजयी झालो असतो. ते एक फक्त मनामध्ये शल्य आहे. पराभवाची नेमकी कोणती कारणं आहेत असं तुम्हाला वाटतं? पराभवाची काय, आपण काम केलेलंच होतं. पराभवाची अनेक कारणं असतील, ती आता या लगेच एक दिवसात सांगता येणार नाही. मुख्य कारण निलेश राणे यांची कणकवलीच्या राजकीय एंट्री जी काय झाली तुमच्या विरोधात हे मुख्य कारण म्हणतात. निलेश राणे साहेब आले नसते. शेवटी राणे फॅमिलीतले ते प्रतिनिधी आहेत, राणे साहेबांचे ते सुपुत्र आहेत. तर ते जर आले नसते तर मी तुम्हाला 100% सांगतो माझा पराभव झाला नसता. निलेश राणे साहेबांच्या एंट्रीमुळे आमचे जे पूर्वांपारचे मतदार आहेत राणे साहेबांच्या बाजूने राणे यांना मानणारा जो गट होता तो थोडासा संभ्रमावस्थेत राहिला आणि त्याच्यामुळे त्याचा मला मताच्या रूपाने धोका निर्माण झाला. पहिल्याच फेरीत तुम्हाला 5ही प्रभागांमध्ये 3 मतं कमी पडली. जे लीड आहे ते संदेश पारकर यांना मिळालं होतं. मग त्या प्रभागात तुम्हाला किती अपेक्षा होती? पहिल्या 5 मध्येच राणे साहेबांना मानणारे बऱ्यापैकी लोक होते आणि त्या 5 मध्येच मला 200चं कमीत कमी लीड मिळायला पाहिजे होतं. तिथेच मला 3 मतं मायनस पडली पहिल्या 5 मध्ये आणि तिथे आमचा आजपर्यंतच्या इतिहासात 5ही नगरसेवक आलेले आहेत, तिथे आमचा 1 नगरसेवक पडला. त्याच्यामुळे ते 5ही नगरसेवक आमचे आले पाहिजे होते. त्या पहिल्याच याच्यात माझं 200चं लीड कन्फर्म कमीत कमी तेच कमी पडलं आणि तिथे थोडासा आम्हाला धोका निर्माण झाला. कसं करायला बघितलं तर 9 नगरसेवक भाजपाचे निवडून आले, त्यातले 2 किंवा 3 प्रभाग सोडले तर उर्वरित प्रभागांमध्ये नगरसेवक जे निवडून आले भाजपाचे त्यांना मोठं लीड आहे शहर विकास आघाडीच्या उमेदवारांपेक्षा. मात्र नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला मात्र लीड मिळाला नाही, ते विरोधी उमेदवार संदेश पारकरांना मिळालं आहे. जसं उदाहरण घेतलं आपण, काही ठिकाणी जवळपास 100-150च्या फरकाने भाजपाचे नगरसेवक निवडून आलेत. तिथं संदेश पारकर 57, 60, 67, 75 अशा मतांनी लीडवरती आहेत. तोच तर म्हणजे मी तुम्हाला तेच सांगतो. म्हणजे काही मतं आमची जी डायवर्ट झाली, काही मतं खाली नगरसेवकांना पडली आणि नगराध्यक्षाची मतं डायवर्ट त्यांना झाली. ती बऱ्यापैकी मतं नेमकं क्रॉस रुटिंग कशामुळे झालं? असं क्रॉस रुटिंग कशामुळे झालं हे आता आत्मचिंतन करण्याची आमच्यासारख्याला गरज आहे. त्याच्यामुळे ते आता इतक्यात आम्हाला कळलं नाही. मी बंडू हरणे त्याच्यावर विचार आमचा चालू आहे. पण ठीक आहे, निवडणुकीमध्ये ही माझी 6वी निवडणूक होती. मी 5 निवडणुका सलग निवडून आलो या कणकवली शहरातील जनतेच्या विश्वासावर.